महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींच्या रस्त्याचा घाट, 300 कोटी रुपये कर्ज काढून केले जाणार. विरोधी पक्षाकडून कर्जाला विरोध. सांगली महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींचा रस्त्याचा घाट घालण्यात आला आहे, असा गौप्यस्फोट महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला आहे. सांगली महापालिकेच्या प्रशासनाकडून हॅमच्या माध्यमातून सुमारे 300 कोटींच्या आसपास रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे 300 कोटी रुपये कर्ज काढून केली जाणार असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. तर या 300 कोटीची परतफेड पुढील 10 वर्षांमध्ये महापालिकेला करायची आहे. वास्तविक हॅममधून जे रस्ते धरले आहेत त्या रस्त्याची सध्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. काही रस्ते तर 6 महिन्यापूर्वी झालेले आहेत. असे असताना पुन्हा त्याच रस्त्यावर कॉन्क्रीट रस्ते करून 300 कोटी रुपयेवर डल्ला मारण्याचा घाट भाजपा सत्ताधारी आणि प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोपही मंगेश चव्हाण यांनी केला आहे. यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक संजय बापू मेंढे, नगरसेवक फिरोज पठाण व सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक एकत्र येऊन हॅमच्या माध्यमातून पांढरा हत्ती जन्माला घालून तो पोसण्याचं काम आणि 300 कोटीचा बोजा ह्या सांगली शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर लादण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे. हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे. ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे. आणि याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना गट नेते युवराज बावडेकर, युवराज गायकवाड साहेब, राजेश नाईक साहेब आणि संजय मेंढे साहेब, फिरोज पठाण आणि बडकर साहेब ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून यांना मेसेज दिला आहे की अशा पद्धतीचं का काम करून तुम्ही महापालिकेवर कर्जाचा बोजा करणार असाल तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही. आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, मोठ्या प्रमाणात विरोध करू आणि हे कॅन्सल करण्यासाठी ह्या लोकांना आम्ही भाग पाडू. अशा प्रकारे भोगतगिरी सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी हे 11 रस्ते 19 किलोमीटरचे 300 कोटी रुपयाला रस्ता करण्याचा घाट, चांगले रस्ते परत करायचे आणि त्यातनं मिळणारी मलाई एकमेकांकडून वाटून घ्यायची, अशा पद्धतीचं यांचं हे नियोजन आहे. तर हे कुठं तर बंद पडलं पाहिजे. ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत, हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. पालकमंत्री भेटत असतात, त्यांचे नेते भेटत असतात, मग हा काय प्रकार आहे? पारदर्शक कारभाराचं फक्त घोषणा करायची, प्रेस समोर बोलायचं आणि वाहवा मिळवायची नागरिकांची. आणि कुणाला न माहित होतं अचानक हे इस्टिमेट कुठून आलं, 300 कोटी रुपयाचं इस्टिमेट कुठून आलं, ह्याचं उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहिजे ना. त्याच्या नेत्यांनाही अंधारात ठेवले. नेत्याला अंधारात ठेवलंय का हे आम्हाला माहित नाही, का नेते पण ह्यामध्ये सामील आहेत हे पण आम्हाला माहित नाही. याचा पर्दाफाश पण ह्या सगळ्यांनी मिळून सांगलीकरांना 100% अंधारात ठेवला आहे. याचा पर्दाफाश तुम्ही आणखी लवकर करणार आहे सखोलपणे. हिची सुरुवात आता झाली. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध तुम्हाला दिसत आणि हे कुठं तर हाणून पाडलेलं पण दिसत. महाराष्ट्रामधली सर्वात मोठी नदी जी पहिल्या 5 मध्ये गिनली जाते, कृष्णा नदी, आणि कृष्णा नदीच्या काठावर बसलेले सांगली शहर आज पाण्याविना मोकलेलं आहे. तर ह्या मूलभूत गरजा दुर्लक्ष करायचं आणि ज्या कामामध्ये मलाई मिळते अशी कामं पुढे आणण्याचा घाट ह्या सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा आहे आणि कुठं तर थांबला पाहिजे. ते माझं बघून आणणं गरजेचं आहे. त्याच्या सभेमध्ये आम्ही 100% घरपट्टीचा पण मुद्दा समोर आणू, त्यावर अभ्यास चालू आहे आणि येणाऱ्या काळात ते तुम्हाला दिसत. ही खऱ्या अर्थानं जबाबदारी प्रशासनाची आहे, सत्ताधाऱ्यांची आहे. तुम्ही एखादं धोरण राबवत असताना विरोधकांना, सांगलीतल्या नागरिकांना, वेगवेगळ्या संघटनांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. तरी कुठल्या पद्धतीनं विश्वासात घेतील हे अजून आम्हाला कल्पना नाही. गटबाजी तसं काही नाही आहे आणि त्यांनी आमच्या